कल्याण मुलुंड लोकलमध्ये वाद झाल्यानं 19 वर्षीय तरुणानं आत्महत्या केली आहे। अर्णव खैरे असं मृत तरुणाचं नाव आहे। लोकलमध्ये जरा आगे बढो असं अर्णव म्हणाल्यानं त्याचा काही मराठी तरुणांसोबत वाद झाला। त्यानंतर त्याला मारहाणही झाली। लोकलमध्ये झालेल्या मराठी हिंदी भाषेवरून अर्णव खैरे तणावात गेला। त्याने त्याबद्दल त्याच्या वडिलांना फोन करून फार भीती वाटते असंही सांगितलं। त्यानंतर घरीच गळफास घेत अर्णवनं जीवन संपवलं। त्याला ट्रेनमध्ये धक्काबुक्की लागत होती, तर समोर त्याच्या एक हिंदी भाषिक होता। आता तो कुठला होता ते मी असं सांगू शकत नाही की तो यूपीचाच होता की कुठला होता। तो समजून गेला असेल त्याच्या कदाचित राहणीमानावरून, म्हणून तो बोलला की तो हिंदी भाषिक मुलगा होता। आणि त्याला मी सांगितलं माझ्यावर धक्का येतोय, म्हणून तो त्याला हिंदीतून त्यांनी सांगितलं की भाई थोडा आगे धक्का दो, मेरे ऊपर धक्का आ रहा है। तर त्याच्या बाकीचे प्रवासी होते त्यांनी डायरेक्ट त्याच्या कानाखाली मारला आणि एक पहिल्यांदा मारला आणि त्याला सांगितलं की तुला मराठी बोलता येत नाही का, मराठी बोलायची लाज वाटते काय। आणि त्याला अजून माझा मुलगा घाबरत मला हे सांगत होता की तुला मराठी बोलायला लाज वाटते का। आणि मी त्याला परत विचारलं की तुला काय भरपूर मारलं का। हा पप्पा ते बरेच लोक होते आणि मला घाबरवलं, त्यामुळे मी खूप घाबरलो होतो, म्हणून मला मुलुंडला उतरायचं होतं, तर मी ठाण्याला उतरून नंतर पुढे कॉलेजला गेलो। या परप्रांतीयांना पाठिंबा देणारे जे लोक आहेत त्यांनी ते लोक तोंडात मूग गिळून का गप्प बसलेत हा आमचा प्रश्न आहे। हे लोक आता ह्याच्यावर का बोलत नाहीये? इतर सगळ्या गोष्टींवर बोलणारे पक्ष, भारतीय जनता पक्षासारखे, हे लोक का गप्प आहे? मराठी मुलाला न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या कुटुंबाच्या पाठी उभी आहे आणि त्याला न्याय मिळवून देऊ, आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची याच्यामध्ये मागणी आहे। 19 वर्षाचा मुलगा अर्णव खैरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे, एडीआर दाखल केलेला आहे। त्याची हकीकत अशी आहे की त्यांच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला येऊन सांगितलेलं आहे की कालच्या दिवशी ट्रेनमध्ये मुलगा जात असताना त्याचा गाडीत चढण्यावरनं गर्दीमध्ये काही मुलांशी वाद झाला आणि त्या मुलांनी मारलं। त्याच्यात तो मानसिक तणावाखाली होता, त्या कारणास्तव त्यांनी घरी येऊन आत्महत्या केली असावी असं त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे। त्यांच्या बोलण्यावरनं असं सांगितलं आहे, त्यांच्या खबरमध्ये आहे की पुढे जाण्यावरनं मराठी का बोलतो, हिंदी का बोलतो, असं मराठी बोल, मराठी मुलांनीच मराठी हिंदीत कशाला बोलतोय असं विचारणा केली होती असं त्यांचं म्हणणं आहे खबरमध्ये। प्रतिनिधी योगेश घोडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। त्या प्रकरणातले आणखी काही तपशील ते देतील। योगेश, हा संपूर्ण वाद हा मराठी आणि हिंदी बोलण्यावरून झाला होता। हा जो अर्णव खैरे हा विद्यार्थी मुलुंड या ठिकाणी कॉलेजला जात असताना संपूर्ण प्रकार हा घडलेला होता। ट्रेन मध्ये पुढे जाण्यावरून पुढे धक्का मारत होते, अर्णवला त्याचा त्रास होत होता, म्हणून त्याने आगे बढो अशा पद्धतीचं एक हिंदीत एक वाक्य त्याने बोलल्यानंतर त्या ट्रेन मधल्या जमावाने त्या अर्णववर तुला मराठी बोलता येत नाही का, मराठी बोलण्याची लाज वाटते का, अशा पद्धतीने त्याच्यावर धाक भरण्याचा प्रयत्न केला। या धाकातून एका व्यक्तीने त्याच्या कानाखालीही मारल्याचं त्याच्या वडील जितेंद्र खैरे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। त्याचा मनात हा खूप मोठा त्याला धसका घेतलेला होता आणि त्या धसक्याच्या खाली हा संपूर्ण प्रकार अर्णवने केल्याचं वडिलांनी सांगितलेलं आहे। मात्र दिवसेंदिवस लोकल ट्रेन मधली गर्दी आणि लोकल ट्रेन मध्ये अशा पद्धतीच्या ज्या हाणामाऱ्या होत आहेत, मारहाण होते, त्याच्यामुळे कुठेतरी सुरक्षेचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। आणि आता त्या संपूर्ण प्रकरणात एका मराठी मुलाचा, एक शाळकरी मुलाचा जीव गेल्याचंही एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे। त्याच्यामुळे आता त्यांच्या कुटुंबियांवर मोठा आघात झालेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांना न्याय हवाय
अशी त्यांची मागणी आहे। या संपूर्ण प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाईचे बरं. आदेश बरं योगेश तुम्हाला थोडंसं थांबवतो। आपल्यासोबत बोलण्यासाठी अतुल भातखळकर जोडले गेलेले आहेत, भाजपचे नेते प्रवक्ते। आपण त्यांच्याशी बोलूया। अतुल भातखळकरजी, हे सगळं प्रकरण जे आहे, एक मुलगा आहे जो ट्रेनमध्ये चढला, त्याला पुढून धक्का लागत होता, तो म्हणाला थोडासा आगे बढो। मुळात हा मुलगा मराठी आहे, तो हिंदीमध्ये बोलला म्हणून इतर मराठी तरुणांनी त्याला मारहाण केली। इतकं झालं की त्याला नैराश्यात जाऊन आत्महत्या करावी लागली। कोणाला जबाबदार धरायचं या सगळ्यासाठी? नाही, पहिली तर गोष्ट, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अत्यंत उच्च स्तरावरनं करण्याची मागणी मी करतोय। कारण मराठी बोलला नाही, हिंदी बोलला या नावाखाली जर का त्याला मारहाण झाली असेल तर ते पूर्णतः बेकायदेशीर आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी सखोल झाली पाहिजे। आणि त्याने आत्महत्या केलेली आहे, तर त्या आत्महत्येला खरोखर कोण जबाबदार आहे याचा सुद्धा पोलिसांनी तपास केला पाहिजे। कारण शेवटी आत्महत्येच्या गुन्ह्यामध्ये FIR रजिस्टर करणं याच्याकरता सुप्रीम कोर्टाने अनेक गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि त्याला न्याय दिला पाहिजे, ही माझी आणि भारतीय जनता पार्टीची मागणी आहे। बरं अतुलजी, आता संदीप देशपांडे मनसेचे नेते आहेत, मुंबईचे अध्यक्ष आहेत मनसेचे, ते बोलत होते। त्यांनी असं म्हटलं की ज्यांनी परप्रांतीय भाषांना, हिंदी भाषेला वाव दिला, अशा भारतीय जनता पक्षासारख्या पक्षांना यावर बोललं पाहिजे। ते टीका करतायत भाजपवर, काय वाटतंय? नाही, संदीप देशपांडे काय किंवा मनसे काय आणि उभाठा गट काय, यांना प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करण्याची अत्यंत वाईट आणि घाणेरडी सवय लागलेली आहे। म्हणजे या प्रकरणात जर का ते राजकारण करत असतील तर मृताच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणजे काय, या वाक्प्रचाराचा खऱ्या अर्थाने अर्थ काय तो त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होतोय। आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये परप्रांतीय अमुक तमुक, एका माणसाचा जीव गेलेला आहे, त्या जीवाची काही किंमत आहे की नाही? आणि मनसेने कायम परप्रांतीयच्या नावावर गुंडगिरी केलेली आहे, छोट्या छोट्या लोकांना त्यांनी मारहाण केलेली आहे। आणि यांच्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमात जावेद अख्तर यांना हे बोलवतात, जावेद अख्तर हिंदीमध्ये बोलतात, ते यांना चालतं। पण एक सामान्य रिक्षावाला, घरगडी, त्याने हिंदीत बोललं तर यांचे नेते जाऊन तिकडे मारहाण करणार, हे अजिबात चालू देणार नाही आम्ही मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये, हे मनसेने लक्षात ठेवावं। अतुलजी, भाषेच्या मुद्द्यावरून आग्रही असणं यात काही गैर म्हणजे वाटत नाही, पण भाषेच्या मुद्द्यावरून इतकं आग्रही असणं की मारहाण होणं हे कुठनं आलंय महाराष्ट्रामध्ये? बघा, भाषेच्या बाबतीत आम्ही स्वतः आग्रही आहोत। मुंबईमध्ये मराठी माणसाची भाषा चालली पाहिजे, हीच भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे। केंद्र सरकारने नुकतंच नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे त्रिभाषा सूत्र घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मातृभाषेला प्राधान्य दिलेलं आहे। यापुढे मराठीमध्ये सुद्धा इंजिनिअरिंग, मेडिकल याचे कोर्सेस दिले जातील। मराठी महाराष्ट्रामध्ये सक्तीचं करण्याचं काम कोणी केलंय तर त्या त्रिभाषा सूत्राप्रमाणे आम्ही सक्तीचं करण्याचं काम केलेलं आहे। याचा अर्थ ज्याला मराठी बोलता येत नाही त्याला मारहाण करणं, अरे हिंमत असेल तर जावेद अख्तरांना बोलवू नकात ना, किंवा त्यांना बोलवल्यानंतर त्यांना सांगायला पाहिजे होतं की तुम्ही मराठीत बोला। ते कसं चाललं मनसेला? आणि गोरगरिबांवर तुम्ही हल्ले करता काय? त्यामुळे ही दादागिरी, गुंडागर्दी अजिबात चालून घेतली जाणार नाही, याचं उत्तर कायद्याच्या मार्फत आम्ही देऊ, एवढं त्यांनी लक्षात ठेवावं। बरं, धन्यवाद अतुल भातखळकरजी, तुम्ही पुढारी न्यूजला वेळ दिलात, सविस्तर प्रतिक्रिया या प्रकरणात दिलीत यासाठी। मराठी आणि हिंदी या भाषेवरून झालेला वाद आणि त्या वादामुळे एका तरुणाला आत्महत्या करावी लागली। नेमकं घडलं काय तर हा तरुण ट्रेनमध्ये चढला, ट्रेनमध्ये गर्दी होती, त्यानं आपल्या समोरच्या व्यक्तीला म्हटलं जरा आगे बढो। बरं, हा तरुण मुळात मराठी आहे, मात्र तो हिंदीत बोलला म्हणून ट्रेनमधल्या इतर मराठी तरुणांनी, मराठी भाषिकांनी त्याला मारहाण केली। तुला मराठी बोलता येत नाही का असं विचारून मारहाण केली। मराठीचा आग्रह धरण्यासाठी मारहाण झाली आणि त्यानंतर हा तरुण घाबरला, तो नैराश्यात गेला, तो घरी गेला। घरी गेल्यानंतर त्याने वडिलांना फोन केला, त्याने सगळी आपबीती सांगितली, मला खूप भीती वाटते असं सांगितलं आणि त्यानंतर या तरुणानं आपलं जीवन संपवलं। भाषेसाठीचा आग्रह असावा का तर अर्थात तो असावा, तो असण्यात काही गैर नाहीये, त्याला कोणाचाही विरोध नाहीये, मात्र तो आग्रह हा मारहाणीपर्यंत जातो आणि मारहाणीनंतर एका तरुणाला आत्महत्या करावी लागते,
ही मात्र दुःखदायक बाब आहे। आता यावरून राजकीय नेत्यांकडून सुद्धा प्रतिक्रिया येत आहेत। संदीप देशपांडेंनी भाजपचं नाव घेतलं। भाजप म्हणतंय मनसेला जावेद अख्तर कसे चालतात। मात्र प्रश्न असा आहे की या तरुणाचा या सगळ्यामध्ये भाषेच्या वादामुळे, भाषेच्या मुद्द्यावरून जीव गेलेला आहे। त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर नेमकं दोषी कुणाला म्हणायचं याचं उत्तर आपल्याला मिळू शकेल। मात्र आत्ताच्या घडीला 4 ते 5 जणांनी अर्णवला मारहाण केली आणि त्यामुळे त्यानं आत्महत्या केली, एवढी माहिती समोर आहे।